नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। चैत्रम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने बारीपाडा येथे त्यांचे जल्लोषात करण्यात आले स्वागत। पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कार्थी श्री चैत्रम पवार यांचे पिंपळनेर सटाणा रोड येथील जेटी पॉइंट येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे पुरस्कार्थी चैत्रम पवार यांचे बारीपाडा गावात आगमन झाल्यानंतर गावात घरोघरी गुढी उभारून गावातील नागरिकांनी देखील त्यांचे जंगी स्वागत केले। दरम्यान यावेळी बारीपाडा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी चैत्रम पवार। आपण ह्या परिसरामध्ये 1992 पासून वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतोय। त्याच्यामध्ये आपण 5 बिंदू निवडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन। हे सगळे कामाची सुरुवात आपण या गावापासून सुरू केली, बारीपाड्यापासून। पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण याची व्याप्ती वाढवली पाहिजे। मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल, त्यामुळे वेगळे गाव जोडता येतील का, वेगळे जिल्हे जोडता येतील का, वेगळे राज्य जोडता येतील का, असून या कामाची व्याप्ती वाढत गेली। जंगल, जल, जमीन आणि पशुधन यावर वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून आपण आता जवळपास 7 राज्यांमध्ये ह्या 5 बिंदूवर आधारित शाश्वत विकास असा विषय मध्ये काम करतोय। या पुरस्कारापर्यंत पोहोचायचं असं म्हटलं तर 2001 मध्ये पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला, आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून, त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं। आणि आज 25 वर्षे पूर्ण झालीत, म्हणजे 1 ते 25 मध्ये जवळपास एकूण आम्हाला 32 पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या स्तरावरचे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला। त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवन पद्धती हे कशा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं होणे वनवासी कल्याणाश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे। वनवासी कल्याणाश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे। तो बारीपाड्याला नव्हे तर आपण म्हणूया की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था, संघटना आहेत, यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो। आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे। तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो, कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो, असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे।